नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे ओळख. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मध्यंतरी सकाळी फिरायला गेलेली असताना अचानक एका झाडाला बांधलेली एक गाय मला दिसली. याआधी कधीच मी त्या गायीला बघितलं नव्हतं. पांढरी शुभ्र गाय होती ती. मोठे मोठे काळे पाणीदार डोळे होते. एकंदरीतच खूप देखणी अशी गाय होती ती. याआधी इतकी सुंदर गाय मी कधीच बघितली नव्हती. मला ती फारच आवडली. मी तिच्याकडे बघत असताना एक माणूस तिथे आला. ती गाय बहुधा त्या माणसाची असावी. मी त्यांना विचारलं, मी घरी जाऊन पोळी घेऊन येते, तोवर ही गाय इथेच असेल ना? तो माणूस म्हणाला, नाही, आम्ही आमच्या गाईला कोणालाही काही खायला देऊ देत नाही. तुम्ही लोक त्या पोळीत भजी वगैरे घालून लपवून देता गाईला. ऐकून मला विचित्र वाटलं, वाईटही वाटलं. आणि तो माणूस आपल्या गाईला वाटेल ते खाऊ देत नाही म्हणून बरं देखील वाटलं. मी त्या माणसाला विचारलं, मी तुम्हाला दाखवून नंतर गाईला पोळी दिली तर चालेल ना? तो थोड्या नाराजीनेच तयार झाला. मी रोज त्या गाईला पोळी देऊ लागले. काही दिवसातच तिला सवय लागली. एकदा मला कोणीतरी वाटेत भेटलं म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते. गाईने मला बघितलं आणि हमरून हमरून हाका मारू लागले. मला बघितल्यावर तिच्या डोळ्यात एक ओळख दिसू लागली मला. त्या नजरेतलं प्रेम मला जाणवू लागलं. ते वात्सल्य, स्निग्धता मला सुखावू लागली. काही गोष्टींचं कितीही वर्णन केलं तरी आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करता येत नाहीत. त्यांचा फक्त अनुभवच घ्यावा लागतो. तसं काहीसं माझं आत्ता होतंय. ती गाय माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते असं मला वाटू लागलं. तिच्याशी संवाद कसा साधणार? आमचा काही ऋणानुबंध असेल का? असे प्रश्न मला पडू लागले. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नक्कीच एखादा धेनुमंत्र वगैरे असेल. मी त्याच्या शोधात आहे. मध्यंतरी कुठेतरी वाचलं की पिझ्झा, बर्गर आपल्याला खाताना छान वाटतात, पण आपल्या आरोग्यासाठी ते अजिबात चांगले पदार्थ नाही आहेत. त्याचप्रमाणे गायीसाठी पोळी चांगली नसते. गायीसाठी योग्य आहार म्हणजे चारा. आपण पोळी देऊन गायीला एक प्रकारे पिझ्झा, बर्गरची सवय लावत आहोत. झालं, मी गायीला पोळी देणं बंद केलं. त्या गायीच्या समोरून जाताना वाईट वाटतं, अपराधी वाटतं. ती आजही माझ्याकडे त्याच नजरेने बघत असते. त्या नजरेत ओळखीचा भाव आजही असतो. मी चुकते की बरोबर आहे हे मात्र मला ठरवता येत नाहीये. धन्यवाद.